जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 9वा शाश्वत निरूपण नाम श्रीराम समर्थ पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मा नात्मा विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम समर्थ। बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 14वा अखंड ध्यान नाम आणलेला आहे। आपण गेल्या समासामध्ये पण बघितलं ना, अखंड ध्यान नाम समर्थ काय म्हटले, अरे ज्याच्याकडे औषध आहे म्हणजे जो रोग्यांना बरा करू शकतो, ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे त्याच्याकडे जाता आलं पाहिजे। नाहीतर डॉक्टर नुसता नावाला आहे, डिग्री नावाला आहे, त्यातलं ज्ञान काहीच नाही। मग समर्थांनी ती ओवी मांडली ना, गेल्या समासामध्ये सांगितलं ना की प्रत्येविन साभिमान रोगी मारले झाकून ते अवघाच अनुमान ज्ञान कैचे। समर्थ म्हणले तिथं हीच नाही, ज्ञानच नाही तर रोगी झाकून मारणार ना अशा व्यक्ती काय करणार, रोगी झाकून मारणार। म्हणजे त्या वैद्याकडं कुठलंही काय नाहीये, ज्ञान नाही, कोणतंही औषध नाही, तरी देखील काय सांगतो की मी काय आहे, वैद्य आहे। बघा, समर्थांना काय सांगायचंय, द्वैत अद्वैत दोन्ही भाग आपल्याला समजून घेतले पाहिजेत। समर्थांना काय सांगायचंय इथं, जे ज्ञान पाहिजे परमार्थिक ज्ञान कोण देऊ शकतं? परमार्थिक ज्ञान फक्त सद्गुरु परंपरा देऊ शकते। सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं, षडविकार सद्गुरूंनी आपल्याला हातावरती काढून दाखवले ना हो। काम क्रोध लोभ मद मत्सर समर्थांनी आपल्याला षडविकार नुसते दाखवले नाहीत, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हेही शिकवलं। लक्षात घ्या, विषय विकारांवरती विजय कसा मिळवायचा हे शिकवण्यासाठी ज्यांचा त्यावरती विजय आहे तेच आपल्याला शिकवू शकतात ना, नाहीतर येड्या गबाळ्याचं काम नाही। समर्थ म्हटले संत परंपरा विषय विकारां संत तुकाराम महाराजांची नेहमी लोक काय करायचे हो, त्यांच्याच गावातील लोक नेहमी काय करायचे हो, चेष्टा करायची, मस्करी करायची। एक दिवस त्यांनी ठरवलं की हा संत तुकाराम स्वतःला संत म्हणवतोय, काय नाही, ती मंजुळा म्हणून काय होती हो, वेश्या होती। तिला सांगितलं की काय नाही, एक काम कर, फक्त उद्या तुकाराम महाराज कीर्तन करत बसले की फक्त तू काय करायचं, गावासमोर जाऊन त्यांच्या मांडीवरती बसायचं। बघा, विषय विकारांचा विषय आला, संत परंपरा किती त्याच्यापासून अलिप्त होते बघा। आता ती वेश्या होती, दिसायला खूप सुंदर होती, आणि ती काय केलं, डायरेक्ट जाऊन तुकाराम महाराजांच्या मांडीवरती बसली। तुकाराम महाराज काय म्हणले असतील हो मांडीवरती बसल्यानंतर? तुकाराम महाराज म्हणाले, अगं तुला वडिलांची आठवण खूप आली का? वडिलांची आठवण खूप आली का, म्हणून तू काय केली, माझ्या मांडीवरती येऊन बसली? हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून काय हो, घळघळ घळघळ पाणी व्हायला लागलं। का तर तिला पश्चाताप झाला, आपण आलोय कोणत्या कार्यासाठी, आणि हे संत परंपरा काय, त्यांच्या तोंडातून वाक्य की मुलगी म्हणाली आपल्याला, काय बऱ्याच दिवसांनी म्हटले तुला माहेरची आठवण झाली का, वडिलांची आठवण झाली का, म्हणून तू माझ्या मांडीवरती येऊन बसली, असे संत तुकाराम महाराजांचे शब्द होते। ते शब्द ऐकून ती काय झाली व निशब्द झाली, उठली चटदिशी, खूप खूप रडली आणि क्षमा मागितली। कोणाची? संत तुकारामांची क्षमा मागितली। बाकीचे सगळे गावकरी बघत होते, ज्यांनी तिला पाठवलेलं ते सुद्धा शरमेने काय झाले हो, शरमेने तिथून दिसेनासे झाले। का? कारण त्यांना पश्चाताप झाला, आपण करायला काय गेलो होतं। म्हणजे विषय कोणता आला होता, कामविकार आला होता, कोणता आला होता, कामविकार आला होता। परंतु
कामावरती देखील ह्या संत परंपरेनं सहज विजय मिळवला ना, सहज विजय मिळवला. हा झाला कामाचा भाग. लोभ, लोभ अहो पोटापुरता लोभ असू द्यावा, लोभ किती असावा. काय करतात लोक आपल्याला माहिती आहे. लोभासाठी आज हे एवढं जे काय चाललंय जगामध्ये, हे कशाचं हे आहे मूळ. व पापाचं मूळ काय विचारलं तर काय आहे हो? लोभ आहे, लोभ. का लोभ? कारण हा लोभच आपल्याला नको नको ते कर्म करायला भाग पाडतो. म्हणून लोभावरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. लोभ काय काय शिकवतो आपल्याला? लोभ भ्रष्टाचार करायला शिकवतो, चोरी करायला शिकवतो, वाईट वाईट कर्म करायला शिकवतो, फसवायला शिकवतो ना. बहीण भावाला फसवायला शिकवतो, भावकीत फसवायला शिकवतो, गावामध्ये फसवायला शिकवतो. हे सर्व कार्य कोण करत असतो? लोभ, लोभ, लोभ करत असतो. समर्थ म्हटले हा लोभ, या लोभावरती देखील संतांचं काय होतं? फक्त संतांचंच नियंत्रण होतं. जे विषय विकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही. ही संत परंपराच अशी होती की प्रत्येक विषयांवरती त्यांचं काय होतं? विजय होता. काही नाही, एक दिवस ही चौघं भावंड, कोण? निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई रस्त्याने चालले होते. आणि रस्त्याने जात असताना, आता आपल्याला तर त्यांची त्यावेळेची परिस्थिती माहीत होती की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना कोणी साधं खापर सुद्धा देत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती काय होती त्यांच्यावरती होती. आणि असं असताना देखील कुणाची पडलेली वस्तू ते घेत नव्हते. लोभ, लोभाचा विषय आला. निवृत्तीनाथ पुढे चालले होते. संत ज्ञानेश्वरांनी बघितलं की सोन्याचा हार पडलेला होता. त्यांना वाटलं की माझी बहीण मुक्ताई लहान आहे, अजून 7 वर्षाची आहे, तिला काय कळणार नाही, तिचं काय जाईल त्याच्यावरती, तिच्या हातून चुकून काय होईल, ते उचलली जाईल वस्तू. कारण स्त्रीला कशाचं आकर्षण असतं? आभूषणांचं आकर्षण असतं. तिच्याकडून ती उचलली जाईल म्हणून त्यांनी काय केलं? माती पायानं त्या दागिन्यावरती ढकलली. हे कोण बघत होतं? 7 वर्षाची मुक्ताई बघत होती. मुक्ताई काय म्हणाली? मुक्ताई म्हणाली की अरे दादा, मातीवरती माती कशाला ढकलतोय? मातीवरती माती कशाला ढकलतोय? म्हणजे 7 वर्षाची मुक्ताई, तिच्याकडे पण काय होतं? विषय विकारांवरती विजय मिळवलेला होता. लक्षात घ्या, विषय विकारांवरती काय मिळवलेला होता? त्या ह्या सर्व भावंडांनी विजय मिळवलेला होता. निवृत्ती सगळ्या गोष्टीतून काय होते? विषय विकारांपासून ही सगळी भावंड काय होती? निवृत्त होती. म्हणजे हे सामर्थ्य कुठून येतं? समर्थ म्हटले हे ज्ञान कुठून येतं? तर हे ज्ञान सद्गुरू परंपरा देत असते. त्यांचेच निवृत्तीनाथ भाऊ जे होते तेच ह्या भावंडांना काय करत होते? उत्तम प्रकारचं शिक्षण, ज्ञान देण्याचं काम अखंड करत होते. म्हणजे एक समर्थांना इथं काय सांगायचंय की अरे जे कार्य आहे ते पार पाडण्यासाठी विशिष्ट डिग्रीवालाच माणूस पाहिजे ना तिथं. डॉक्टर म्हणजे एखादं मोठं ऑपरेशन असेल तर त्याच पद्धतीचा डॉक्टर तिथं पाहिजे. आपण काय करतो? आपण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला अजून डिग्री कळतच नाहीत, डॉक्टर कळतच नाहीत. लक्षात घ्या, आपण नको तिथं चुकीच्या ठिकाणी जातो. लक्षात ठेवा, आपल्याला कळलं पाहिजे. सर्वात जास्त मार्क कुठं लागतात? सर्वात जास्त मार्क कुठं लागतात? डॉक्टरांना नोकरी मिळवण्यासाठी सर्वात जास्त मार्क कुठं लागतात? त्यावरून लक्षात घ्यायचं की सर्वात हुशार माणसं कुठं काम करतायत. मग
यावरून म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ज्यांच्याकडं ज्ञान आहे त्यांच्याकडं जाता आलं पाहिजे, त्यांच्याकडं ज्ञान घेता आलं पाहिजे. संत परंपराच आपल्याला या 84च्या फेऱ्यातून सोडवून आपल्याला मोक्षाला नेऊ शकते. अन्यथा कोणाकडंही ही ताकद नाहीये, कुणाकडंही ताकद नाही. म्हणून कुणी जरी म्हणला ना की या मी तुम्हाला मोक्ष देतो, त्याला म्हणता आलं पाहिजे, बाबा मोक्ष काही आपल्या बापाच्या घरचा नाहीये किंवा तुझ्या बापाच्या घरचा नाहीये. मोक्ष देणारे फक्त कोण आहे हो? सद्गुरू परंपरा आहे. लक्षात घ्या. आणि सद्गुरू परंपरा असं वाजवून गाजवून मोक्ष देत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला ज्याच्याकडं हे ज्ञान मिळतं आपल्याला त्याच्याकडं आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. आपलं जे आपण जे सांगतोय मुखातून हे आपलं जुजबी ज्ञान आहे हो. आपण शून्य आहे, प्रत्येक ठिकाणी आपण शून्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याच्याकडं जाता आलं पाहिजे. हे फक्त काय आहे हो? सपोर्टिव्ह ज्ञान आहे. समर्थ म्हटले काय एखादी गोष्ट कळत नसेल त्यावेळेस हे काय करायचं आहे, आपल्याला वापरायचं ज्ञान आहे. परंतु खरं ज्ञान हे सद्गुरूच देऊ शकतात. आणि ते आपल्याला कुठे मिळणार आहे? सद्गुरू आश्रमातच मिळणार आहे ना. म्हणून तिथंच जाता आलं पाहिजे. लक्षात घ्या. श्रीराम समर्थ. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मा नात्म विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता. पहिली सोवी समर्थांनी काय सांगितली? पिंडाचे पाहिले कौतुक. पिंड कसा तयार झाला हे तर आपण पाहिलंय ना हो. पिंड कसा तयार होतो हे आपल्याला माहित आहे. आपल्या भारतीय म्हणजे आपल्या हिंदू परंपरेनुसार काय आहे हो, की लग्न झाल्यानंतर संतती काय होते, जन्माला येते. परंतु आता काय होत चाललंय हो, सगळ्या परंपरा बुडवत चाललेत हे लोक. नवीन पिढी काय होत चालली हो, सगळं मागं टाकत चालले. म्हणून सगळ्या विषय विकारांना काय मिळतोय हो, वाव मिळतोय. सगळं कुणाच्या मनाप्रमाणे घडतंय, सगळं कलेच्या मनाप्रमाणे घडतंय. लक्षात ठेवा. परंतु आपल्या हातामध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. जेवढं आपल्या हातामध्ये आहे तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या परंपरा आपल्याला जपता आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. पिंडाचे पाहिले कौतुक. समर्थ म्हणले पिंड कसा बनतो हे आपण पाहिलं. शोधिला आत्मा नात्म विवेक. शोधलं ना आत्मा कोण अनात्मा कोण. समर्थांनी आपल्याला पाठीमागे सांगितलं ना, आत्मा कोण अनात्मा कोण. अहो एकच आत्मा सर्वांच्या मध्ये राहून कार्य करतो. म्हणजे पिंड म्हणजे कोण हो, अनात्मा. आणि आत्मा एक सकळ करता. म्हणजे जेवढे काही पिंड आहेत ते सगळे काय आहे हो, अनात्मा आहेत. आणि एक आत्मा सर्वांच्या मध्ये सूक्ष्म रूपाने काय करतोय हो, कार्य करतोय. फक्त आत्मा काय करतो, आत्मा ज्या पिंडामध्ये जाईल त्याच्यासारखाच होऊन कार्य करत असतो. म्हणून लक्षात ठेवा. आत्म्याला जर समाधान पाहिजे असेल तर आत्म्याला समाधान कुठे आहे हो, परमात्म्यामध्ये विलीन होण्यात खरं समाधान आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आत्म्याला काय पाहिजे, मोक्ष पाहिजे असतो. म्हणून आत्मा पिंड बदलत असतो. परंतु आपण जर चुकीचं कर्म केलं तर तोच आत्मा कुठं भटकत असतो, 84 लक्ष जीव योनीत. कुणामुळं? फक्त आपल्या केलेल्या चुकीच्या कर्मांमुळं. म्हणून समर्थ म्हणतात की झालेल्या चुकीच्या कर्माचा पश्चाताप केला पाहिजे ह्याच जन्मामध्ये. आणि आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, पुढं जाता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, पुढं जाता आलं पाहिजे समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले ओळख घेतली पाहिजे की सर्व पिंडांच्या अंतरी कार्य करणारा तो एकच आहे, तो आत्माच आहे ना. आत्म्याशिवाय वेगळं काही नाही. आणि खोटं वाटत असेल तर समर्थ म्हटले जा मेलेल्या माणसाला सांगा कामं, त्याला काहीतरी गिफ्ट द्या. घेईल तो गिफ्ट,
जर त्या पिंडामध्ये आत्माच नसेल तर तो काय दिलं तरी घेणार आहे का हो? त्याला काय कळणार आहे का? अजिबात कळणार नाही. कारण का, जे काही आपण करतोय ते कुणाच्या जीवावरती करतोय हो? जे काही आपण हालचाल करतोय ते कुणाच्या जीवावरती करतोय? त्या असलेल्या आंतरिक कार्यरत असणाऱ्या आत्म्यामुळे आपण सगळं करू शकतोय. इथं कुठल्या जाती धर्मात बघत नाहीये तो. हा ह्या जातीचा आहे म्हणून मी ह्याच्या अंतरी जाणारच नाही, तो त्या धर्माचा आहे म्हणून त्याच्या अंतरी मी कार्यच करणार नाही, असं नाहीये. हे प्रत्येक देहाच्या ठिकाणी काय पडतंय, लागू पडतंय. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. समर्थ म्हटले की वेगळं काही आहे का? देह तेच आहेत, फक्त अंतरी कार्य करणारा तो आत्मा सर्वांच्या अंतरी एकच आहे. तरी देखील आपण काय करतो, आहे तोपर्यंत काय आहे आपल्याकडं, भरपूर असा अहंकार आहे, खूप असा अहंकार भरलेला आहे. समर्थ म्हटले काय कामाचा नाहीये. कारण का हो, या सर्वानुभूती, या सर्व पिंडांच्या ठिकाणी नांदणारा, सर्वांच्या ठिकाणी नांदणारा मी एकच आहे. तो म्हणजे कोण हो? आत्मा. म्हणजे समर्थांनी आपल्याला आत्मा आणि अनात्मा याची काय करून दिली, ओळख करून दिली. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यया आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. आत्म्यास अनन्यता बोलली. समर्थ काय म्हटले की सर्वत्र एकच आत्मा आहे असे म्हणतात, त्याचा अनुभव विवेकाने आला. आता आपल्याला काय समजलं पाहिजे हो? ब्रह्मांड रचना आपल्याला समजली पाहिजे. कारण एकच आत्मा सर्वांच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने कार्य करतोय हे आपल्याला समजलं. आता समर्थ म्हटले प्रत्येक देहाच्या ठिकाणी आत्मा कार्यरत आहे, प्राण्यांच्या ठिकाणीही तोच आहे. म्हणून तर ना, आता एक जण म्हणाला पिसाळलेला हत्ती आहे, त्याच्या अंतरी कार्य करणारा पण आत्माच आहे आणि माझ्या अंतरी कार्य करणारा पण आत्माच आहे. म्हणून तो सगळे त्याला सांगत होते गावकरी, अरे जाऊ नको पुढं, पिसाळलेला आहे तो प्राणी, जाऊ नको पुढं. तरी तो म्हटलं त्याच्या बी अंतरी कार्य करणारा आत्माच आहे, माझ्या बी अंतरी कार्य करणारा आत्माच आहे. गेला समोर, तुडवलं त्या हत्तीनं, दिलं फेकून, गेला जीव. गेला वरती, चित्रगुप्त होते तिथं. यमाने विचारलं काय झालं बाबा? तो म्हटला काय नाही, मला एक सांगा, प्रश्नाचं उत्तर द्या. त्या हत्तीच्या बी अंतरी कार्य करणारा आत्मा आहे, माझ्याही अंतरी कार्य करणारा आत्मा आहे, मग तरी देखील माझा मृत्यू कसं काय झाला? त्यावर यम म्हणाले, अरे बरोबर आहे, हत्तीच्या अंतरी आत्मा आहे, तुझ्या अंतरी आत्मा आहे, आणि जे सगळे ओरडून सांगत होते त्यांच्या अंतरी आत्मा नव्हता का? ते सांगत होते ना की जाऊ नको म्हणून, तरी तू गेलास. म्हणजे समर्थ म्हटले ओळखता आलं पाहिजे, विवेक वापरता आला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आपली बुद्धी जास्त चालवायची नाही. समर्थ म्हटले आपल्याला जास्त कळत नाही, आपली बुद्धी कुठपर्यंत आपल्याला माहित आहे, आपली बुद्धी कुठपर्यंत चालते हे आपल्याला माहित आहे. म्हणून समर्थ म्हटले आपली बुद्धी जास्त चालवायला जायचं नाही. आपली बुद्धी कशी केली पाहिजे, आपण सद्बुद्धी केली पाहिजे, विवेकानं विचार केला पाहिजे की बाबा त्याच्या जरी आंतरिक कार्य करणारा आत्मा आहे, परंतु एवढे मला सगळेजण ओरडून सांगतायत, त्यांच्या पण आंतरिक कार्य करणारा आत्माच आहे ना. म्हणजे समर्थ म्हटले हे आपल्याला काय कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला आता आत्मा अनात्मा कळलाय, आपल्याला आता ब्रह्मांड रचना कशी झाली हे सुद्धा कळलं पाहिजे. आत्मा अनात्मा विवेकपिंडी, सारा सार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे. आत्मा अनात्मा विवेकपिंडी, सारा म्हणजे समर्थ म्हटले आत्मा अनात्मा हे आपल्याला विचार केलाच पाहिजे हो. आणि सारा सार, सार काय असार काय, ब्रह्मांडी,
घेतलं पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे. सार काय आहे, असार काय आहे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला कुणी भुईमुगाची शेंग दिली तर आपण काय करतो? टरफलं काढतो, आतील शेंगदाणं खातो, बरोबर. चिक्कू दिला तर आतील बिया काढतो, गर खातो. आणि कोणी पेढा दिला तर सगळाच खातो. म्हणजे आपल्याकडं सारासार विवेकबुद्धी खाण्यात तर आहे, बरोबर आहे. मग समर्थ म्हटले वागण्यात बोलण्यात सुद्धा आपल्याला काय हो, सारासार विवेकबुद्धीचा वापर करता आला पाहिजे. कारण का हो, सारासार विवेकबुद्धी जर आपल्याकडं असेल तरच आपण काय करू शकतो, या ब्रह्मांडाचं विवरण करू शकतो. आत्मा कोण अनात्मा कोण ओळखू शकतो, अन्यथा नाही. कारण का हो, ज्याच्याकडं सारासार विवेकबुद्धी आहे अशीच व्यक्ती परमार्थ करू शकते, प्रपंच करू शकते, संसार करू शकते. समर्थ म्हटले या त्रिवेणी संगमावरती स्नान करू शकते. म्हणजे आपल्याला संसार, प्रपंच आणि परमार्थ या त्रिवेणी संगमावरती नित्य स्नान घडायला पाहिजे. कारण का हो, प्रत्येक माणसाला शिकवायलाच आलेत ना. कुठल्या ना कुठल्या धर्मामध्ये जन्म घेतलेलाच आहे ना प्रत्येकानं. आणि प्रत्येक धर्म काय शिकवतो, बारकाईने विचार केला तर सारासार विचार केला, कितीही खोल अभ्यास केला तर कुणी वाईट शिकवत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक जण काय शिकवतो, सारासार विवेक शिकवतो. म्हणजे काय, विवेकानं वागायला शिकवतात. कारण प्रत्येकाचं ध्येय काय आहे हो, त्या परमात्म्याला शरण जायचंय. कोण परमात्मा आहे याचा जर शोधच आपण घेतला नाही, ब्रह्मांड काय, पिंड काय, आत्मा काय, अनात्मा काय, सारासार काय, सार काय, असार काय, याचा काय मला संबंधच नाही, असं जर आपण वागत असो तर काय उपयोग. समर्थ म्हटले जन्माला येऊन काय उपयोग, जन्मास येऊन केली हानी ना, काय उपयोग. समर्थ म्हटले जन्माला येऊन जर तुम्हाला हे कळलंच नाही आयुष्यभर की आपण आलोय कशासाठी, करतोय काय, आजपर्यंत संसार करून, कितीही मोठा बंगला बांधला, कितीही मोठी गाडी घेतली, खूप सुंदर असा संसार केला म्हणून बक्षीस दिलंय कुणी, असं झालंय का हो. आणि संसार हा मरेपर्यंत जरी केला तरी तो पुरी पडत नाही. कारण समर्थांनी सांगितलं ना की संसार सुटत नाही. कारण आजीबाई होत्या ना, काय म्हटल्या, म्हणजे एक आजोबा होते आणि त्यांचा जीवच जात नव्हता. आणि ते काय सारखं म्हणायचे हो, केशवा केशवा. आता सगळ्यांना वाटलं की आजोबांनी मरतेक शेवटी तरी काय घेतलं हो, देवाचं नाव घेतायत. सर्वांना खूप आनंद झाला, कारण त्यांचा जीव एकतर जात नव्हता त्यावेळेस. आता सगळेजण म्हणले बरं झालं, आजोबा मरते वेळेस तरी नाव घेतायत देवाचं. तेवढ्यात एका मुलाचं लक्ष गेलं की तिथं काय होती, एक पोतं काय होत असतं, पोत्यातून धान्य, कोंबड्या काय करतात हो, टोच्या मारतात. ते कोंबड्यांनी काय केलं होतं, टोच्या मारल्या होत्या आणि त्यातून धान्य काय करत होतं, पडत. म्हणून ते आजोबा काय म्हणत होते, केशिवा. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं, ते पोतं शिवा. ते नातू जरा सारासार विवेक, म्हणजे ज्ञानी होता, लहानच होता 12 वर्षाचा, परंतु खूप ज्ञानी होता. तो म्हटला हे काय आजोबा करणार आहेत देवाचं, थांबा 1 मिनटं. त्यानं काय केलं, सुतळीयाने दाबण आणलं ते पोतं, त्यानं काय केलं हो, तिथं त्याला टाका मारला, 2-3 टाके मारले आणि ते धान्य गळायचं बंद झालं. आजोबांचं केशवा म्हणायचं बंद झालं. मग त्यावेळेस तो नातवाने सांगितलं, काय नाही आजोबा देवाचं नाव वगैरे घेत नव्हते, आजोबा सांगत होते पिशवी शिवा, ते काय ते शिवा म्हणून सांगत होते. आणि ते शिवलं की ते काय झाले हो, बंद झाले आणि त्यांनी प्राण सोडला. म्हणजे समर्थ म्हटले मेलं तरी काय होतं हो, मरायला जरी टेकलं तरी माणूस देवाचं नाव घेत नाही. म्हणजे संपूर्ण आयुष्य असंच आलं आणि पाणी वाहतच गेलं. आणि कलियुगामध्ये कसं चाललंय हो,
जो तो कशाच्या मागे पळतोय? भौतिक सुखाच्या मागे. आपणही त्यातच येतो, त्याच रेषेत येतोय. लक्षात घ्या, माणसाची चढाओढ कशासाठी आहे? सगळं नाटकन प्रदर्शन करण्यासाठी. कशासाठी आहे एवढं? देवासाठी. देवासाठी एवढं सगळं करतात का हो? एवढं जे देवाला काहीच लागत नाही. देव हा भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला. देवाला काही लागत नाही. देवाला डेकोरेशन लागत नाही. आपण गणपती बघायला जातो म्हणजे काय करतो नेमकं? गेलो ना आता गणपती बघायला जातात ना पुण्याला, मुंबईला. आपण खरंच गणपती बघायला जातो का हो? आपण काय बघायला जातो माहिती आहे का? देखावे बघायला जातो. समर्थ म्हटले गणपती एकच आहे हो. आपल्या घरातही तोच आहे आणि सगळीकडे तोच आहे. मग आपण बघायला काय जातो? तर दिखावा. दिखावा बघायला जातो. गौरीपूजनाला आपण गेलो, इतरांच्या घरी गेलो, काय बघितलं हो आपण? लक्ष्मी नाहीत बघत आपण. आपण काय बघतो? काय काय मांडलंय, किती म्हणजे ह्यांचं किती ऐश्वर्य आहे, किती श्रीमंती आहे, हेच बघून आलो ना. अरे समर्थ म्हटले एका साध्या घरात जरी गेला आणि तिथं त्या देवीला हात जरी जोडले तरी तिथं काय होणार आहे? ती पावणारच आहे. ती काय, ती चंचल आहे. लक्ष्मी चंचल आहे. कुठंही असू शकते. लक्षात घ्या, कुठंही असू शकते. म्हणून समर्थ म्हटले देखाव्यात आणि प्रदर्शनात कधी अडकायचं नाही. समर्थ म्हटले कारण देवाला ते अभिप्रेत नाही. देवाला काय अभिप्रेत आहे हो? देवाला फक्त भावांतरीचा काय आहे? अभिप्रेत आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मानात्मा विवेकपिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. समर्थ म्हटले आपण साधं एखादं मूल, प्रत्येक स्त्रियांबरोबर मुलं येतात ते लक्ष्मी बघायला, परंतु आपलं धाडस होत नाही की ते बाळ रडत असतं बघा, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे. ते चॉकलेट मांडलेले असतात, बिस्किट मांडलेले असतात, लाडू मांडलेले असतात, गुलाबजाम मांडलेले असतात, परंतु आपलं धाडस होत नाही की त्यातलं एक उचलावं आणि त्या बाळाच्या हातावर ठेवावं. का तर आपण ते त्यांच्यासाठी ठेवलेलंच नसतं ना. आपण कशासाठी ठेवलेलं असतं माहिती आहे ना? आपण फक्त दिखावा करण्यासाठी ठेवलेलं असतं. समर्थ म्हटले अरे देऊन टाक. काय नश्वर गोष्टीमध्ये काय होतं? आपण अडकून बसतोय. अरे देवाच्या रूपातच आलेली मुलं असतात ती. देता आलं पाहिजे. म्हणून काय सगळंच लुटा असं म्हणत नाहीत समर्थ. फक्त काय म्हटले? देता आलं पाहिजे हो. त्याचा आत्मा आपल्या घरी आल्यानंतर अतृप्त होता कामा नये, शांत होऊन गेला पाहिजे. लक्षात ठेवा. मग जास्त मांडूच नको ना. कुणाचं मन जाईल त्याच्यावरती एवढं मांडूच नको. तुझी जर देण्याची काय नसेल, पात्रताच नसेल, तर तू काय करू नको? मांडूच नको. म्हणून समर्थांनी पुढं काय सांगितलं? पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. पिंड काय आहे हो? कार्य. म्हणजे ब्रह्मांड हे कारण असून पिंड हे त्याचे काय आहे? कार्य आहे. त्याचे विवरण काय करत जावे आणि त्याच्याच विषयीचं निरूपण समर्थ सांगतात की पुढे सांगितले आहे. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे. असार म्हणजे नाशिवंत. समर्थ म्हटले असार आणि सार यामधील फरक कळला पाहिजे. जसं आपण द्वैत अद्वैतामध्ये आपल्याला कळतं ना, सार काय असार काय कळतं, तसं अद्वैतामध्ये पण कळलं पाहिजे. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे काय हो? शाश्वत. जयास होईल कल्पांत ते सार नव्हे. समर्थांना काय सांगायचंय बाबा? सार म्हणजे काय? जे शाश्वत आहे, ज्याला कल्पांत आहे, ते पंचभूतात्मक ब्रह्मांड व पिंड ही कारण. ब्रह्मांड कारणापासून पिंड हे कार्य होते, ह्याला नाश आहे. लक्षात ठेवा. म्हणजे
सार म्हणजे ज्याला नाश नाही ते शाश्वत, आणि ज्याला नाश होईल त्याला सार म्हणता येणार नाही. समर्थ म्हटले ज्याचा नाश होईल त्याला आपल्याला शाश्वत म्हणता येणार नाही. जे सर्व दृष्टीत जे जे दिसतंय ते सगळं नासणार आहे व कल्पांतकाळी संपणार आहे. परंतु माणूस स्वीकारायला तयारच नाही की मी ही पुढे नसणार आहे. म्हणजे मी कितीही श्रीमंत असलो आणि माझा जन्म जर सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन झालेला असेल तरी देखील एक दिवस मृत्यू हा मला ठरलेलाच आहे. हा माणूस काय होतो, विसरतो. कारण का, शाश्वत ही तर काहीच नाही आहे. मृत्यू हे काय आहे हो, सत्य आहे. समर्थ म्हटले फक्त तो आत्मा काय आहे हो, शाश्वत आहे. बाकी सगळं अशाश्वत आहे. एक दिवस सगळं काय होणार आहे, समर्थ म्हटले सगळं जाणारच आहे ना. म्हणजे सार ते असार म्हणजे नाशिवंत आणि सार म्हणजे शाश्वत. ज्या गोष्टींचा नाश होतो त्याला आपल्याला सार म्हणता येऊ शकत नाही. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली. जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून. आपल्याला आता माहित आहे, आपण पाहिलंय पिंड ब्रह्मांड रचना चालली. आता समर्थ म्हटले की पृथ्वी काय झाली, पृथ्वी जळापासून निर्माण झाली, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. म्हणून तर ना पृथ्वी कमी आणि पाणी जास्त आहे ना. किती आहे हो, जमीन 29% आणि पाणी किती आहे, 71%. म्हणजे पाण्यापासूनच पृथ्वीची काय निर्मिती झालेली आहे. आणि आता काय चाललंय, विनाश कशामुळं चाललाय, पाण्यामुळं चाललाय ना सगळीकडे. म्हणजे पाण्याच्याच हातात आहे ना. पृथ्वीला कसं करायचं, डगमगवायचं का काय करायचं, कुणाच्या हातात आहे हो, पाण्याच्याच हातात आहे. त्यानं आतापर्यंत काय सोडली नव्हती, आपली मर्यादा कधी सोडली नव्हती. परंतु माणूसच काय झालाय, मर्यादेच्या बाहेर वागायला लागला की निसर्गाला आपला चमत्कार काय करावा लागतो, दाखवावाच लागतो. म्हणजे आपणच लक्षात घ्या, आपणच निसर्गाची खूप मोठी काय केलेली आहे आतापर्यंत, हानी केलेली आहे. आणि हानी करतात एक आणि शिक्षा भोगावी लागते दुसऱ्यांना. लक्षात घ्या. म्हणजे प्राणी मात्र मुक्या जीवांनी काय केलेलं असतं का हो, तरी देखील त्यांना काय भोगावी लागते, शिक्षा भोगावी लागते. म्हणजे जसं म्हणतात ना की गव्हासंगे खडे म्हणजे रगडलं जातं ना, खडे हे रगडले जातात. त्या पद्धतीनं सामान्य माणसांना देखील जे वाईट आहे त्यांच्या संग काय होत केलं जातं हो, भरडलं जातं. त्यांनाही त्रास होतो ना खूप. असं आहे का चांगल्या माणसांना त्रास होत नाही, सर्वात जास्त त्रास त्यांनाच होतो. जे चांगले आहेत त्यांना जास्त त्रास होतो, लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले पृथ्वी जळापासून झाली. पृथ्वीची निर्मितीच कशापासून झाली हो, पाण्यापासून झाली. आणि पुढे ते जळी मिळाली. जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून. आता पृथ्वीची उत्पत्ती बरोबर आहे, समर्थ म्हटले पृथ्वीची उत्पत्ती आपण बघितलं पाण्यापासून झाली आणि परत ती पाण्यातच काय होते हो, विरून जाते. नाहीतर पृथ्वीला हात लावायचं कुणाचं धाडस आहे का. आणि ते पाणी कशापासून तयार होतं, तेजापासून. लक्षात घ्या. पाण्याला आटवायचं कार्य कोण करतं, आपल्याला माहिती आहे. सूर्य उगवला, कितीही पाऊस पडलेला असू द्या, पाऊस ओसरतो, जमिनी शोषून घेतं ना. म्हणजे ताकद, पाण्याला आटवायची ताकद कुणाकडे आहे हो, तेजाकडं. पृथ्वी जन्मही घेते पाण्यापासून आणि शेवटी त्यातच काय होते हो, समाविष्ट होते ना, त्या पाण्यामध्येच समाविष्ट होते. म्हणून समर्थ म्हटले की बाबा रे, ह्या पृथ्वीची जास्त हानी करू नका, नाहीतर पृथ्वी स्वतःला सामावून घेईल हो पाण्यामध्ये. आणि पृथ्वीचं कार्य चालूच आहे. कारण कोणीतरी त्या पृथ्वीवरती विध्वंस चालवलेला आहे ना, आपणच आहे करणारे. विध्वंस करणारे देखील आपणच आहे. म्हणून पृथ्वी लगेच काय करते हो, जळात समाविष्ट व्हायला बघू इच्छिते ना. कारण तिला कुठलाही विनाश चालत नाही. ती सर्वांची काय आहे हो, माताच आहे ना, आईच आहे ना. म्हणून समर्थ म्हटले की
पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली आणि परत जाऊन पाण्यामध्येच मिसळली. आणि पाणी कशापासून निर्माण झाले तर तेजापासून. ते जळ तेजे शोषिले, मह तेजे आटोन गेले, पुढे तेजची उरले सावकाश. पुढं काय झालं? त्या जळामुळं म्हणजे ते पाणी सगळं अग्नीमुळं काय झालं? सुकून गेलं ना. सूर्याचं ऊन पडलं की लगेचच पाणी काय होतं? आटून जातं. आणि आणखीन जास्त ऊन वाढलं की आपोआप काय गेलं हो? सगळं पाणी आटून गेलं. आणि पुढे फक्त काय उरलं हो? अग्नीच उरला ना. अग्नीच उरला सावकाश. तेज झाले वायोपासून, वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायोचीच झाली. परंतु या तेजावरती ही विजय कोण मिळवतं? तेज कशापासून निर्माण झालंय? वायोपासून. आणि तेजाला वाटतं की आता काय पाणी आटून गेलं, मीच फक्त उरलो. परंतु तेजालाही कोण संपवतो? वायू संपवतो. लक्षात घ्या. म्हणजे अग्नीलाही अग्नीही कशात समर्पित होतो? वायोमध्ये. वायो गगनापासूनी झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री. वायू ही कशापासून निर्माण झालाय? आकाशापासून. आणि शेवटी वायू देखील कशात जाऊन मिसळतो? म्हणजे त्यातच आकाशामध्येच जाऊन विरतो. म्हणजे हे सगळं कुठं सांगितलंय हो? वेदांतामध्ये सांगितलेलं आहे ना हे सगळं. ग्रंथांमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की कोण कोणापासून निर्माण झालं. पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली, परत पाण्यातच जाऊन मिसळले. पाणी तेजापासून निर्माण झाले आणि परत तेजामध्येच जाऊन मिसळले. तेज वायूपासून निर्माण झाले आणि पुन्हा वायूमध्येच जाऊन मिसळले. वायू आकाशापासून निर्माण झाला आणि पुन्हा आकाशामध्येच जाऊन काय झाला हो? विराला. म्हणजे हे सगळं कुठं लिहिलेलं आहे? वेदांत शास्त्रामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. गुण माया मूळ माया, परब्रह्मे पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. गुण माया मूळ माया, परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. समर्थ काय म्हणतात की गुण माया मूळ माया म्हणजे भूते, ह्याप्रमाणे ही पंचमहाभूतांचं आपण वरती सांगितलं. म्हणजे भूते म्हणजे पंचमहाभूते ज्याच्यापासून निर्माण होतात ते त्या तत्वातच काय होतात? ज्या तत्वापासून निर्माण होतात त्या तत्वामध्येच काय पावतात? लय पावतात. शेवटी गुणमाया व मूळ माया ह्या सुद्धा परब्रह्माच्या ठिकाणी लय पावतात. म्हणजे तिथून निर्माण होतात ना. मूळ माया आणि गुण, म्हणजे गुणमाया आणि मूळ माया परब्रह्मापासून निर्माण होतात आणि शेवटी त्याला जाऊन काय होतात? त्याच्याच ठिकाणी जाऊन लय पावतात. अशा त्या परब्रह्माचे विवरण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे हो? विवेक पाहिजे. म्हणजे अशा परब्रह्माचं विवरण करायचंय म्हटल्यानंतर आपल्याकडे काय पाहिजे हो? विवेक पाहिजे. सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट. समर्थ काय म्हटले की सर्व ज्या ठिकाणी म्हणजे मूळ माये सुद्धा सगळ्या उपाधीचा ज्या ठिकाणी शेवट होतो, ज्या ठिकाणी दृश्याची खटपट नाही, असे ते सर्वव्यापी निर्गुण ब्रह्म सर्वत्र घनदाट भरून राहिले आहे. ते सार म्हणजे ते शाश्वत आहे ना. काय आहे हो? ते शाश्वत आहे. आणि निर्गुण असे ते निर्गुण परब्रह्म सर्वदाट घनदाट भरून राहिलेले. ज्या म्हणजे मूळ माये सकट ब्रह्म तेवढं काय आहे हो? शाश्वत आहे. बाकी सगळं मूळ माये सकट सगळं काय आहे हो? अशाश्वत आहे ना. कारण नाश पावतं ना सगळं. म्हणून समर्थ म्हटले विचार करता आला पाहिजे हो. विवेकानं हे कळतं सगळं. विवेक असल्याशिवाय कळू शकत नाही.
सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट. निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई, उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे, उदंड कल्पांत झाला. समर्थ काय म्हटले की उदंड कल्पांत झाला म्हणजे हवा तेवढा कल्पांत झाला तरी त्याला म्हणजे ब्रह्माला नाश म्हणून नाही ना. अशा त्या शाश्वताला मायेचा त्याग करून ओळखावे. मायेला कल्पांत आहे, गुणमायेला मूळ मायेला काय आहे हो, कल्पांत आहे. तिचा विवेकाने त्याग करून शाश्वत ओळखावे. परंतु आपण कशात अडकलोय हो, गुणमायेत आणि मूळ मायेत. आपलं मायेतलं जीव आहे. स्वतःच्या शरीरावर आपण खूप प्रेम करतो. आपल्याला माहित आहे एक दिवस आपलं शरीर हे काय होणार आहे. म्हणजे बालपण आलं, बालपण जास्त दिवस टिकत नाही. लगेच काय येतं हो, बालपण लगे मोठं म्हणजे तरुणपण येतं, नंतर लगेच प्रौढ होतो आणि लगेचच म्हातारं होतो. बरोबर ना. समर्थ म्हटले या चारही अवस्थेतून गेलो की परत मृत्यू आहेच ठरलेला. म्हणून समर्थ म्हटले की शाश्वत कुठला आहे, यामध्ये शाश्वत काही नाही आहे. तरी देखील आपण त्या देहाचे खूप लाड करतो, नको एवढे लाड करतो, परंतु तरी देखील तो देह टिकू शकत नाही. किती त्या देहाला नटवतो, सजवतो, त्याची काळजी घेतो. समर्थ म्हटले अरे कितीही त्या देहाला सजवलं नटवलं. आपण बघितलं काय करतात तो, सर्जरी करतात, चेहऱ्याच्या सर्जरी वगैरे करतात चेहरा तरुण दिसावा म्हणून. परंतु कितीही काही केलं तरी समर्थ म्हटले अरे एक दिवस जाणे आहेच. कितीही अट्टहास केला, कितीही पैसा असला तरी देह आहे तसा जिवंत राहू शकत नाही. कारण देह कसा आहे हो, मर्यादित आहे. प्रत्येक जण जो जन्माला आलेला आहे तो प्रत्येक जण मर्यादित आहे. मर्यादित म्हणजे मरणाच्या यादीत आहेत. बरोबर ना. सगळे मरणार आहोत ना. आणि कधी मरणार आहे हे आपल्याला माहीत नाही. परंतु समर्थ म्हटले आहे तोपर्यंत तरी शाश्वताची ओळख घेता आली पाहिजे. त्या परब्रह्माला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. जास्त काय नाही. समर्थ म्हटले जाणीव तरी व्हायला पाहिजे की बापा या विश्वामध्ये फक्त एकच शाश्वत आहे आणि ते शाश्वताला आपल्याला भेटता आलं पाहिजे हो. हाच संतांचा अट्टास होता ना अखंड. शाश्वताला भेटले ना, शाश्वताला भेटायचंय. शाश्वत कोण हे कळलं पाहिजे. कारण आपला बाकीचा जो अट्टास आहे तो सगळा इथंच राहणार आहे. म्हणून समर्थ म्हटले काय, संसार करायचा नाही असं नाही. सगळ्यात उजवा कर संसार. चार चौघांमध्ये उठून दिसेल असा संसार कर उत्तमाचा. परंतु त्याला जोड कशाची पाहिजे हो, परमार्थाची जोड पाहिजे. प्रपंच संसार प्रपंच आणि परमार्थ हे तिन्ही भाग ज्याच्या घरात होतात त्याला काय कमी आहे का हो. साहजिकच आहे, त्याला काहीच कमी पडणार नाही. या ब्रह्मांडातलं सगळं काय मिळणार आहे हो, जे हे मिळतं ना पॉझिटिव्ह एनर्जी आपण जी काय म्हणतो ती मिळत राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकानं प्रपंच संसार आणि परमार्थ उत्तमाचा करता आला पाहिजे. परंतु घडत नाही हो, करता येत नाही. म्हणतोय नुसतं आपण, परंतु हे करणं एवढं सोपं नाही. सद्गुरूच हे कार्य करू शकतात. सद्गुरूंनी सहज आपल्याला उचललंय, सहज आपल्याला परमार्थ शिकवलाय आणि खूप सहज सोपा असा परमार्थ शिकवलाय हो. त्यात काय अवघड असं काहीच नाही. काय अवघड आहे हो, त्यात काहीच नाही अवघड. म्हणून त्याची बरोबरी आपण कुणी करू शकत नाही. म्हणून त्या शाश्वत परब्रह्म आपल्याला शोधायचंय तर सद्गुरूंचं बोट धरूनच आपण चाललं पाहिजे ना. कारण शाश्वताला कोण ओळखतंय हे शाश्वत आहे म्हणून,
फक्त सद्गुरू परंपरा, संत परंपरा लक्षात घ्या. त्यांचंच बोट धरून आपल्याला चालता आलं पाहिजे. कारण ज्याला माहीत आहे शाश्वत कोण आहे तोच आपल्याला शाश्वताची ओळख करून देऊ शकतो आणि तोच आपल्याला शाश्वत कोण आहे दाखवू शकतो. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला त्याचं बोट धरता आलं पाहिजे. शाश्वताला भेटायचंय, मग ज्याला शाश्वत माहीत आहे त्याला त्याच्याकडं आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याचं म्हणून राहता आलं पाहिजे. देव अंतरात्मा सगुण, सगुण पाहिजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. देव अंतरात्मा सगुण. देव काय आहे? देव कोण आहे? अंतरात्मा सगुण म्हणजे हवा तेवढा, म्हणजे समज अंतरात्मा देव सगुण. त्या सगुणाच्या द्वारानेच निर्गुणाची प्राप्ती होते आणि निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणजे ज्ञानाचे विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान होते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, सगुण देवामुळेच आपल्याला निर्गुण देवाची ओळख होते हो. कारण श्री गणेशा असा आहे हे मूर्ती रूपानेच आपल्याला कळलं ना. हे काय आहे देवाचं थोडक्यात सांगायचं काय, सगुण रूप म्हणजेच ही श्री गणेशाची मूर्ती म्हणजेच काय आहे हो, देवाचं सगुण रूप आहे. आणि या सगुण रूपाच्या आधारेच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊ शकतो ना. आपल्याला सगुण कोण निर्गुण कोण यातील फरक तरी कळला पाहिजे ना. आपल्याला माहित आहे सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाहिजे निर्धारे. म्हणून तर आधी सगुण कोण आहे ते कळलं पाहिजे तरच आपण निर्गुणाला भेटू शकतो ना. म्हणून कारण इहलोक साधा या कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे सद्गुरूच पाहिजे. लक्षात घ्या, हे सर्व कार्य सगुण कोण निर्गुण कोण हे सर्व कोण करू शकतं? सद्गुरू करू शकतात. हे लक्षात ठेवा. त्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहेत म्हणून त्यांचा हात सोडायचा नाही. कल्पनेतीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. कल्पनेतीत जे निर्मळ काय सांगितलंय, जे निर्मळ ब्रह्म कल्पनेच्या पलीकडचंय आणि त्याच्या ठिकाणी मायेचा मळ किंचितही नाही. सगळे दृश्य होते व जाते. हे काय आहे? सगळे नाशवंत आहे हो. म्हणजे निर्गुण निर्मळ ब्रह्म ते कल्पना माया नाही, ते दृश्य होते व जाते आणि त्याची वार्ताही कुठं होत नाही. कारण आपण एखादं काय घेतलं आणि कुठं काय घडलं की जगभर वार्ता. परंतु एवढा मोठा विश्व चालवतोय, असं एवढं मोठं सर्व विश्व चालवतोय, परंतु कुठं बोबाटा नाही आणि त्याचा मूळ मायेचा कुठं त्याला गंधही नाही. समर्थ म्हटले म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य हो हे, केवढं मोठं सामर्थ्य आहे की एवढं मोठं कार्य करून सुद्धा अकर्ता म्हणून माहीत पण नाही आपल्याला की कोण कार्य करते. म्हणूनच समर्थाने आज समासाला नावच दिले शाश्वत निरूपण नाम. कारण शाश्वत कोण आहे हे आपल्याला जोपर्यंत माहीत पडत नाही तोपर्यंत आपल्या डोळ्यावरची धुंदी जाणारच नाही ना. कारण आपल्याला वाटतं आपण अमर आहे, आपल्याला काही होऊ शकत नाही, अशाच आविर्भावात वावरतोय ना. म्हणून समर्थांनी आपल्याला समास आणलाय शाश्वत निरूपण नाम. अरे शाश्वत कोण आहे ते तरी ओळख, मग बाकी बघ. अरे एवढं कार्य करून देखील त्याचा कुठं गाजावाजा देखील नाही. सरळ सरळ लिहिलंय ना हो समर्थांनी की कल्पनेत जे निर्मळ तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. जे होते आणि सवेची जाते ते प्रत्ययास येते, जे ते होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे. समर्थ म्हटले विवेक पाहिजे हो. ह्या सगळ्या ज्या घटना घडतायत ना ते ओळखण्यासाठी हे मिथ्यत्वे सगळं दृश्य दिसतंय, हे सगळं नासणार आहे हे समजण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे. समर्थ म्हटले जाणीव पाहिजे तरच होतंय ना. एक कल्पनेत दे म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, जाणीव फार महत्वाची आहे इथं.
सर्व ठिकाणी काय महत्त्वाचे? जाणीव महत्त्वाची आहे. सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट. निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. उदांड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. देव अंतरात्मा सगुण. सगुण पाविजे निर्गुण. निर्गुण ज्ञाने विज्ञान होतसे. कल्पनेतीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ. मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. जे होते आणि सवेची जाते तेथे प्रत्ययास येते. जे ते होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे. एक ज्ञान एक अज्ञान. एक जाणावे विपरीत ज्ञान. हे त्रिपुटी होय क्षीण तेची विज्ञान. एक ज्ञान एक विज्ञान म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय? जे उत्पन्न होते व लगेच नाहीचे होते ते आपल्याला काय येतं हो? अनुभवायला येतं ना. ज्या ठिकाणी होणे जाणे नाही असे परब्रह्म विचारानं ओळखावे. म्हणजे त्याला विवेकच पाहिजे. म्हणजे पुढं समर्थ काय सांगतात? एक ज्ञान आणि एक अज्ञान. व एक कसलं ज्ञान आहे? विपरीत ज्ञान. आपल्याला माहिती आहे विपरीत ज्ञान काय आहे ते. ही तिन्ही जे ते नाहीशी होतात तेच विज्ञान होय. विपरीत ज्ञान म्हणजे एकाचं भलतंच दिसणं. अज्ञान जिथं नाहीशी होत म्हणजे जाणणे आत्मा नेणणे हे ते. आता विपरीत ज्ञान कशाला म्हणायचं? एकाचं एक भलतंच दिसणं. अज्ञान म्हणजे काय हो? काय कळत नाही. आणि ज्ञान म्हणजे जाणणे. आत्मा नेणणे हे अज्ञान. आत्मा जाणणे हे ज्ञान. व पंचभूतात्मक पसारा हे काय आहे? हे ज्ञान नव्हे व अज्ञान नव्हे तर काय आहे? विपरीत ज्ञान. आणि हे ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान जिथं संपतं तिथं काय होतं हो? विज्ञान निर्माण होतं. म्हणजे लक्षात घ्या, विपरीत ज्ञान माहीत आहे ना आपलं? विपरीत ज्ञान कशाचाच कशाला काय नसतो, ताळमेळ नसतो, असलं विपरीत ज्ञान. म्हणून समर्थ म्हटले ज्ञान अज्ञान आणि विपरीत ज्ञान या तिन्ही जिथं संपुष्टात येतात तिथं काय निर्माण होतं हो? विज्ञान. कारण का विज्ञानात काय लागतो? शोध लागतो ना. म्हणजे हे तिन्हींचा जिथं क्षीण होतो म्हणजे जिथं नाश होतो तिथं काय निर्माण होतं? तर विज्ञान निर्माण होतं. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित. निर्विकार सदोदित जेते तेते. वेदांत सिद्धांत धादांत काय सांगितलंय हो? की जिथं वेदांत सिद्धांत धादांत या तिन्ही दृष्टीने निर्विकार परब्रह्म सर्वत्र सदोदित भरलेले आहे हा अनुभव काय घ्यावा. आणि ह्या तिन्हींचा अनुभव पाहावा तो हा की निर्विकार ब्रह्म सर्वत्र काय आहे हो? साठलेलं आहे. काय सांगितलंय? सर्वत्र काय आहे? साठलेलं आहे. वेदांत सिद्धांत धादांत या तिन्ही दृष्टीने निर्विकार परब्रह्म काय आहे हो? सगळीकडे भरलेलं आहे. आणि हे समर्थ म्हटलात याचा काय घ्यावा हो? या तिन्हींचाही काय घ्यावा हो? अनुभव घ्यावा. म्हणजे या तिन्हींचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला काय अनुभवायला येईल? की सर्वत्र परब्रह्म काय आहे? पसरलेलं आहे. ते ज्ञानदृष्टीने पाहावे. पाहोन अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. हे ज्ञानदृष्टीने पाहावे. काय सांगितलंय हो? हे सगळं कशानं पाहावं? ज्ञानदृष्टीनं पाहावं. आणि पाहोन अनन्य राहावे म्हणजे काय सांगितलंय? सगळं ज्ञानदृष्टीने पाहून त्याच्या ठिकाणी आपल्याला अनन्य किंवा तद्रूप राहता आलं पाहिजे. यालाच आत्मनिवेदनाची मुख्य भक्ती म्हणतात. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं? आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे त्या परब्रह्माला आपण काय करायचंय हो? ज्ञानदृष्टीनं पाहायचंय आणि पाहून त्याच्याशी आपल्याला एकरूप राहायचंय हो. हेच शिकवायसाठी समर्थ आलेत ना आपल्याला. नवविधा भक्ती म्हणजे काय हो? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन.
आत्मनिवेदन भक्तीपर्यंत सहज जाता येतं का? नाही. तर ह्या 8 पायऱ्या आपल्याला चढून जाव्या लागतात किंवा उतरून याव्या लागतात. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य या 8 पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणून समर्थ म्हटले आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नेमकं काय? तर तो जो निर्विकार आहे, निर्विकार परब्रह्म आहे, त्याला ज्ञानदृष्टीनं ओळखायचंय. आपण पाहत आलो ना, सगुणाचा आधार घ्यायचा आहे त्या निर्गुणाला ओळखण्यासाठी. आणि एकदा का त्या निर्गुणाची ओळख झाली म्हणजे ज्ञानदृष्टीनं त्या निर्गुणाला ओळखायचंय आणि त्याला अनन्य भावे शरण जायचंय आणि त्याला त्या अनन्य भावे शरण जाणे यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. लक्षात घ्या. दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. काय सांगितलंय? दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास. म्हणजे दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो, ते परब्रह्म दृश्य भासापासून वेगळे व अविनाशी असे आहे. कसे आहे होते? वेगळे व अविनाशी असे आहे. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाहे अंतरी, अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी. काय सांगितलंय? पाहो जाता दरीच्या दरी, परब्रह्म सबाहे अंतरी, अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी. पाहो जाता दुरीच्या दुरी म्हणजे काय सांगितलं इथं की जितके दूर पाहायला जावं त्याच्या पलीकडे ते दूर आहे. सापडतंय का हो? आपण साधं ते आकाश टेकलेलं पकडायला गेलो, सापडतं का? तसं आहे ते परब्रह्म. आता येईल असं वाटतं, आता येईल असं वाटतं, परंतु जेवढं शोधायला जाऊ तेवढं काय असतं हो, ते लांबच असतं. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा त्याला पाहायला जितकं दूर पाहायला जाऊ त्याच्या पलीकडे ते तेवढंच दूर आहे. पण सर्वांच्या अंत बाहेर तेच आहे. शोधायला गेलो तर लांब वाटतंय, परंतु सर्वांच्या आत बाहेर तेच आहे. त्याला अंतची नाही अशा त्या अनंताची बरोबरी कोणी करावी? अंत आहे का हो? त्या अनंताला अंत नाही. म्हणून अशा अनंताची बरोबरी आपण कुणी करू शकत नाही. चंचळ ते स्थिरावेना, निश्चळ ते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना चळन नाही. चंचळ ते स्थिरावेना. समर्थ काय म्हटले? चंचळ ते स्थिरावेना म्हणजे चंचळ माया कधी स्थिर व्हायची नाही आणि निश्चळ ब्रह्म कधी चळत नाही. म्हणजे निश्चळ ब्रह्म कधीही काय होत नाही हो, चळत नाही. त्याला कुणी आलं गेलं म्हणजे माझ्या जवळचं आहे, कोणी माझ्या लांबचं आहे अशानं त्याला काही फरक पडत नाही आणि तो तसा वागतही नाही. कारण त्याला काय नाही हो, त्याच्याजवळ काही आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. म्हणजे ते वेगळंच आहे हो. परब्रह्म हे काय आहे हो? सर्वांहून निराळे. ते चंचळ म्हणावं तरी त्याला चंचळही म्हणता येत नाही आणि स्थिर म्हणावं तरी स्थिरही म्हणता येत नाही. म्हणजे निश्चळ ते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना चळन नाही. आभाळ येतं जात राहतं ना, कधी चळलंय का आभाळ? म्हणजे आभाळ कसं होतं? म्हणजे चंचळ आभाळ म्हणजे मेघ आले व गेले तरी आकाश काय होत नाही, चळत नाही ना. म्हणजे चंचळ ते स्थिर होत नाही, जशी माया व निश्चळ ते चळत नाही. जसे ब्रह्म चंचळ आभाळ येते जाते पण गगन कसं आहे, निश्चळ आहे, तसं ते परब्रह्म आहे हो. गगनासारखं आहे. आकाश जसं चळत नाही, आभाळ आलं काय गेलं काय त्याला काही फरक पडत नाही, तसं निर्गुण परब्रह्माला कोणी जन्म घेतला कोणी गेलं आलं काही फरक पडत नाही. त्याचं तो कार्य करत असतो आणि कार्य केलेल्याचा गाजावाजाही करत नाही. त्यानं केलेलं कार्य कळूनही येत नाही.
हे आपल्याला समर्थ सांगतायत की त्यानं केलेलं कार्य कळत सुद्धा नाही कोणाला, असं चुटकीशी कार्य करून जातो आणि केलंय का नाही हे सुद्धा कोणाला कळत नाही आणि सांगतही नाही. तो सांगतही नाही हो कुणाला, कारण त्याला काय नाही आहे हो, येणं नाही जाणं नाही, ते असं त्याचे असे सर्व काळ. फक्त शेवटी कोण राहणार आहे, फक्त ते निश्चळ परब्रह्मच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. जे विकारे वाडे मोडे ते ते शाश्वतता कैची घडे, कल्पांत होताच विघडे सकळ काही. जे विकारे वाडे मोडे ते ते शाश्वतता कैची घडे, कल्पांत होताच विघडे सकळ काही. बघा, जे विकारे वाडे मोडे म्हणजे एखादं काय झालं म्हणजे वाढणे मोडणे वगैरे विकार ज्याला होतात त्याला शाश्वतपणा कुठून मिळणार. म्हणजे आता बघा, जे भोंदू लोक आहेत, भोंदू संत आहेत, त्यांना काय कळणार आहे विषय विकार. कळले असते तर जेलमध्ये जाऊन सडत बसले असते का हो? नसते बसले ना. म्हणून समर्थ म्हटले विषय विकार कळले पाहिजेत ना. मग जे जे अशा विकारांनी म्हणजे काम आला तर त्याला ते आपण 70 वर्षाचं झालोय, 80 वर्षाचं झालोय तरी देखील कामावरती त्याचा जर नियंत्रण नसेल तर समर्थ म्हटले उपयोग काय? काय उपयोग नाही हो. कारण काय होणार नाही अशानं, जे वाढणे मोडणे वगैरे विकार ज्याला होतात त्याला शाश्वतपणा कुठून असणार. म्हणून विषय विकारांवरती विजय मिळवायची का असं समर्थांना सांगायचंय. कल्पांत झाला की सर्व काही नाहीसे होते. म्हणजे बघा, समर्थांना इथं काय सांगायचंय, जे विकारानं वाढतं मोडतं ते तिथं शाश्वतता कुठनं आणायची समर्थ म्हटले की, कारण विकाराने तोडणारे मोडणारे जोडणारे काय होतात तो कल्पांत काळी नाश पावतात. हे समर्थांना इथं सांगायचंय की बाबा रे, त्या परब्रह्माला जर आपल्याला भेटायचं असेल तर आपण अगोदर स्वतःला मजबूत बनवलं पाहिजे ना. तेवढं शाश्वताला भेटायचंय म्हटल्यानंतर आपण तेवढं मजबूत असलं पाहिजे. थोडासा विषय आला, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ, थोडं कुठं काय झालं तर आपल्याला काय होतं, लगेचच आपण मोडून पडतो, तोडून पडतो. समर्थ म्हटले विकाराने हतबल होतो. अहो, एखादं संसारामध्ये काही दुःख आलं तर आपल्याला नकोसं वाटतं ना, नको वाटतं. म्हणजे आपण त्या विकाराने काय होतोय, मोडतोय तोडतोयच ना. समर्थ म्हटले संतांसारखं आपल्याला निगर घट्ट बनता आलं पाहिजे हो. काय ती परंपरा होती हो त्यांची, किती उत्तमाची परंपरा त्यांची. अहो, संतांचं घ्या, कीर्तन करत असताना त्यांना बातमी कळली की मुलाचं काय झालंय, तुमच्या तिकडं जीव गेलाय, तरी देखील रडले का हो एवढ्या मोठ्या ह्याच्यातून, आरडत सुटले का हो? कारण त्यांना कोण कळलं होतं हो, शाश्वत परब्रह्म कळलं होतं. तेवढे निगरघट्ट त्यांचं काळीज बनलं होतं. ते म्हटले की त्याच्या आत्म्याला शांती मिळो. म्हणजे बघा केवढं मोठं काय आहे ते, केवढं मोठं म्हणजे काय म्हणायचं, केवढं मोठं हे कार्य माणसामध्ये राहून विषय विकारांपासून अलिप्त राहणं ही खूप मोठी बाब आहे हो. समर्थ म्हटले आणि अशाच लोकांना कोण भेटतो हो, शाश्वत भेटतो. मग आपल्यावरून विचार करा, थोडं काय झालं की आपण धाय मोकलून रडतोय, मला काय मिळालं नाही, कोणी काय दिलं नाही. म्हणजे समजा वाटणीमध्ये कोणी जर अन्याय केला आपल्यावरती तरी आपल्या मनाला रुकरुक राहून जाते की असं केलं मला, असं केलं आम्हाला, असं केलं आम्हाला. म्हणजे समर्थ म्हटले की आपण काय होऊन बसतो, आपण एवढं कठोर कणखर बनायला पाहिजे की
केवढाही मोठा आघात झाला हृदयावरती तरी आपण पागळले नाही पाहिजे, विषय विकाराने मोडून तोडून नाही पडलं पाहिजे. एवढं आपल्याला काय बनता आलं पाहिजे, निगरघट्ट बनता आलं पाहिजे, तर आपल्याला ते शाश्वत परब्रह्माला भेटता येणार आहे. हे समर्थांना आपल्याला शिकवतायत की बाबा रे, जे विकारे वाडे मोडे ते शाश्वतता कैची घडे, कल्पांत होताच विगडे सकळ काही, जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमले, तयास हे कैसे उकले आवाट चक्र, जे अंतरीच भ्रमले. अहो समर्थ म्हणले ज्यांना अंतरीच काय झाले, जे गुंतलेत, म्हणजे ज्याच्या अंतकरणात भ्रम उत्पन्न झाला आहे व जे मायाजाळात गुंतले आहेत, त्यांना आवाट म्हणजे अपाट किंवा उलट सुलट फिरणारे चक्र उलकणार कसे. ज्यांचं हृदय भरून गेले अज्ञानानं विषय विकारानं, त्यांना काय कळणार आहे हे उलट चालणारं चक्र. समर्थ म्हटले कसं समजून सांगायचं, म्हणजे ज्यांचं अंतकरण स्थिर नाही त्यांना कसं शिकवायचं. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना अंतर्यामी, भिडेने व्यवहार निवडेना. म्हणजे काय सांगितलं इथं की भिडेने व्यवहाराचा उलगडा होत नाही, सिद्धांत कळत नाही, अंतर्यामीच्या देवाचे आकलन होत नाही. भिडेनं म्हणजे काय, खूप गर्दी केली तर एखादा व्यवहार होतो का, नाही होत. म्हणून काय केलं पाहिजे, स्वतः अंतकरणाने एक रूप होऊन त्या शाश्वत परब्रह्माला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. वैद्याची प्रचित येईना आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. वैद्याची प्रचित येईना, आता म्हणजे एखादा डॉक्टर आहे आणि त्याला काय होईना, त्याचा कुणाला काय फरक पण पडना, पण एकच डॉक्टर आहे म्हणून काय होईना, भीडही तुटना. काय होईना, भीड म्हणजे कुणाला त्या औषधाचा गुण पण येईना, पण तरी ही गर्दी हटेना. मग काय मरायचंयच. समर्थ म्हटले मग काय आता मरायचंयच ना, कारण आजारी माणसं काय होणार आहे हे तर साहजिकच. तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. आता समजून जायचं की आता रोग्यांचं काय खरं नाही, कारण दवाखाना एकच आहे. समर्थ म्हटले आणि सगळ्यांना कळतंय की हिथं काय पडत नाही, गुण पडत नाही, तरी देखील गर्दीला गर्दी, गर्दीला गर्दी. मग समर्थ म्हटले काय खरं नाही, आजाऱ्याचं काय खरं नाही, मेल्याशिवाय गत्यंतर नाही. जेने राजा ओळखीला तो राव म्हणेना भलत्याला, जेने देव ओळखीला तो देवरूपी, जेने राजा ओळखीला. म्हणजे काय सांगितलं इथं, ज्यानं राजाची ओळख करून घेतली तो भलत्याच राजा म्हणणार नाही. त्याप्रमाणे ज्याने देवाची ओळख करून घेतली तो स्वतः देवरूपीच होतो, म्हणजे तो देवच झाला. म्हणजे ज्यानं राजाची ओळख करून घेतली तो भलत्याच राजा म्हणणार नाही. त्याप्रमाणे ज्यानं देवाची ओळख करून घेतली तो स्वतःच देवरूपी झाला, म्हणजे स्वतःच देव झाला. म्हणजे बघा आता एखाद्यानं डायरेक्ट राजाचीच ओळख करून घेतल्यावर त्याला कुणाची गरज आहे का राज्यात, गरजच नाही ना. स्वतःच राजा म्हणून हिंडतो, राजा माझा मित्र आहे, राजा माझा मित्र आहे. आता समजा एखाद्याचा मुख्यमंत्री मित्र असेल तर तो काय म्हणणार हो, म्हणजे एखाद्याचा मित्र मुख्यमंत्री झाला तरी ह्या मित्राला काय वाटतं, मीच मुख्यमंत्री आहे. अशाच आविर्भावात सगळ्या गावात वागवत म्हणजे काय करत असतो, तो फिरत असतो की काय मीच मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री माझा मित्र आहे. मग समर्थ म्हटले असं चालणार आहे का, नाही चालणार ना. आणि ज्याची देवासोबत ओळख आहे आणि ते स्वतःच काय होऊन बसले, देव होऊन बसले. जेने राजा ओळखीला तो राव म्हणेना भलत्याला, जेने देव ओळखला तो देवरूपी, जयास माईकाची भीड ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही. जयास माईकाची भीड काय सांगितलं, ज्याला माईकाची भीड पडते तो मूर्ख, खरे काय बोलणार ते दिसतच आहे. विचार पाहिला म्हणजे सर्व काय आहे, उघडे आहे.
भीड माये ऐलीकडे परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित. काय सांगितलं? भीड मायेच्या अलीकडची व परब्रह्म मायेच्या पलीकडचे. पलीकडचे एकटे काय तर मायेच्या अलीकडे पलीकडे ते सदोदित भरलेलेच आहे. ते अलीकडे आहे आणि पलीकडेही आहे. म्हणजे भीड माये ऐलीकडे परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित. म्हणजे काय सांगितलंय हो? मायेच्या परब्रह्म हे कुठं आहे हो? सगळीकडंच आहे ना. मायेच्या अलीकडं काय आणि पलीकडं काय, सगळीकडं तेच आहे, बरोबर नाही. हे तर आपल्याला कळलं पाहिजे की त्याच्याशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. ते अलीकडं पण आहे आणि पलीकडंही तेच आहे. म्हणजे मायेच्या अलीकडंही तेच आहे, पलीकडंही तेच आहे, मायेमध्ये पण तेच आहे. बरोबर ना? म्हणजे अलीकडं पण तेच आहे आणि पलीकडं पण तेच आहे. लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. लटक्याची भीड धरणे म्हणजे लटक्याची भीड धरून भ्रमाने भलतेच करणे हे काही विचाराचे लक्षण नव्हे. म्हणजे कोणाचं तरी भीती खाऊन म्हणजे एखादं स्वप्न पडलंय आणि स्वप्नात एकाने दम दिला येऊन आणि त्या दमापोटी आपण सगळं भरलंय सोनं आणि त्याला नेऊन द्यायला चाललोय. समर्थ म्हटले चालेल का? अरे तू पडलेलं स्वप्न आहे तुझं, हे तर विसरू नको. म्हणजे लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे तर लक्षणे विवेक वापर. की बाबा आपण स्वप्नात म्हणलोय, त्या स्वप्नात त्याला घाबरलोय की नाही बाबा देते सगळं सोनं काढून पण मला काय करू नको. स्वप्नात ते चोर आले होते आणि हे काय करते, दिवसा सगळं सोनं भरून त्याला नेऊन द्यायला लागले. समर्थ म्हटले अरे असं करू नको, हे काय, हे चुकीचं आहे. म्हणून समर्थांनी ओवी मांडली की लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. काय सांगितलंय? खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. खोटे काय करायचंय? आपल्याला सर्व टाकून द्यायचंय आणि सत्य काय करायचंय हो? अनुभवाने ओळखायचंय. म्हणजे मायेचा त्याग करून परब्रह्म समजून घ्यायचंय. म्हणजे माया त्यागानंच आपल्याला काय समजतं हो? परब्रह्म समजतं. कारण सर्वात जास्त प्रेम आपल्याला कशावर असेल तर आपल्या या देहावरती आपलं सगळ्यात जास्त प्रेम आहे. आणि जोपर्यंत हा देह आपण त्याला अर्पण करत नाही तोपर्यंत आपण त्याचं होऊ शकत नाही. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय की त्याला जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या मायेचा त्याग करता आला पाहिजे. कितीही सुंदर माया असली तरी आपल्याला तिचा काय करता आला पाहिजे हो? त्याग करता आला पाहिजे. ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. आता त्या मायेचंच वर्णन समर्थांनी त्या मायेचं लक्षण काय कसं असतं याचं निरूपण आपल्याला समर्थांनी पुढील समासात दिलंय. आणि समर्थ म्हणतात त्याचा विचार आपण स्थिर चित्ताने करा आणि त्याचं विवरण करा हो. समर्थ म्हटले थोडं विवरण करा म्हणजे आपल्याला काय होणार आहे समजणार आहे. अन्यथा काय समजत नाही. विवरण केल्याशिवाय श्रवण मनन आणि निजध्यास ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मनन म्हणजे श्रवण करायचं, केलेल्या श्रवणाचं मनन करायचं, विचार करायचं की बाबा असं का सांगितलंय, आणि मनन केल्यानंतर निजध्यास म्हणजे ते कशात आणायचं, आपल्याला आचरणात आणायचं. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे, बाबा रे परब्रह्माला जर आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला मायेचा त्याग करता आला पाहिजे. आणि त्या माया काय आहे, त्या मायेचं काय लक्षणं आहेत ती समर्थ म्हटले आपण पुढच्या समासात काय करणार आहे, अभ्यास करणारच आहे. पण त्यासाठी आपल्याला विवरण करता आलं पाहिजे हो. सगळं कळलं पाहिजे आपल्याला. या सर्व गोष्टी विवरणानं कळतात, लगेच कळतात. विवरणाने आपल्याला सर्व काही कळते. त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो?
विवरण करता आलं पाहिजे. कारण विवरणाने ज्या गोष्टी आपल्याला कळल्या नाहीत त्याही गोष्टी काय होतात कळून जातात. काय होतात? कळून जातात. म्हणून समर्थ म्हटले विवरण करता आलं पाहिजे. माया परब्रह्म, माया ही परब्रह्मापासूनच निर्माण झालेली असते आणि परत परब्रह्मामध्ये जाऊन काय होते विरून जाते ना. म्हणजे जे काही तिथून आले ते परत त्याच्याकडेच जाते. जसं पंचमहाभूत एकमेकात निर्माण होऊन एकमेकातच काय होतात विलीन होतात, त्या पद्धतीनं सर्व काही परत म्हणजे ही पंचमहाभूते, मूळ माया, गुण माया, सगळं काही आहे ते परत जाऊन कुठं सगळं विलीन होतं, परब्रह्मामध्येच विलीन होतं आणि राहतं काय शाश्वत परब्रह्म. म्हणून आपल्याला समर्थांनी शाश्वत निरूपण नाम दिलंय की शाश्वत कोण आहे याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. जीवनामध्ये येऊन ती ओळख घेतली तरच काय आहे आपलं कल्याण आहे. ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.